परवया परवंट 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 विदेचरण समनीत विदेचरण समनीत देव्यारु निरय धरे देव्यारु धरे देव्यारु धरे विदेचरण तम पावो विदेचरण समानीत हृदय हृदय धरी परवया परवंट 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 विदेचरण समनीत विदेचरण समनीत देव्या हृदय धरी देव्या हृदय धरी देव्या हृदय धरी देव्या हृदय धरी विदेचरण समानीत विदेचरण समानीत देव्या हृदय धरी देव्या हृदय धरिले ताप शमन पाऊले ताप शमन पाऊले
पावू दे नाम जप पावू बरवंट विटे समचरण नीट ते म्या हृदयी धरिले ताप शमन पावले सकळ तीर्था अधिष्ठान करी लक्ष्मी संवाहन ते म्या हृदयी धरिले ताप शमन पावले तुका म्हणे अंती ठाव मागितला संती ते म्या हृदयी धरिले ताप शमन पावले पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन माझे चरण संतांजिया भूषे चरण संतांजिया भूषे चरण संतांजिया दादा गुमारे कथेला दाने कथेला दाने कथेला दाने कथेला जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मस्तक हे पायावरी वावर करी संतांच्या वावर करी संतांच्या वावर करी संतांच्या मस्तक हे पायावरी वावर करी संतांच्या वावर करी संतांच्या वावर करी संतांच्या मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या हे मस्तक हे पायावरी
विटे समचरणीट ते म्या हृदयी धरिले ताप शमन पावले श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपल्या स्थितीचं कारण प्रगट स्थितीपर प्रकरणातील हा अभंग आहे. तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये जी वेगवेगळी प्रकरणं आहेत, नामपर प्रकरण आहे, संतपर प्रकरण आहे, कीर्तनपर प्रकरणातील अभंग आहेत, उपदेशपर प्रकरण आहे, तसंच एक स्थितीपर प्रकरण आहे. स्थिती या शब्दाचा अर्थ आपल्याला जी स्थिती प्राप्त झालेली आहे त्या स्थितीचं विश्लेषण करणारे अभंग त्या प्रकरणामध्ये आहेत. तुकोबारायांनी या अभंगामध्ये आपली स्थिती नाही सांगितलेली, पण ही स्थिती कशाने प्राप्त झाली त्याचं कारण सांगितलेलं आहे. पण आता स्थितीच नाही सांगितली तर स्थितीचं कारण सांगून काय फायदा आहे? म्हणजे कारण सांगितल्यानंतर त्यांनी कोणती स्थिती प्राप्त होते हेच जर नाही कळालं, म्हणजे साध्य नाही समजलं तर साधन समजून काय उपयोग आहे? विठ्ठल तर याचं उत्तर असं आहे, एकाच अभंगात सगळं नाही सांगता येत. त्यामुळे तुकोबारायांचा अभंग एखादा जरी चांगला पूर्ण अशा प्रकारचा अवगत व्हावा असं वाटत असेल तर त्याला अनेक अभंग वाचावे लागतात. दुसऱ्या अभंगामध्ये दुसरे विषय सांगितलेले असतात. तसं याही अभंगात तुकोबारायांनी स्थिती सांगितलेली आहे, पण मग ती ध्वनीत आहे. आपल्याला तिचा शोध घ्यावा लागणार आहे. तुकोबारायांची स्थिती तशी सगळ्या जगाला ज्ञात आहे नव्हे. तुकोबारायांना प्राप्त असलेल्या स्थितीमुळेच तुकोबाराय त्रैलोक्यामध्ये प्रसिद्धीला प्राप्त झाले होते. तुकोबारायांची कीर्ती जगामध्ये वाढण्याचं कारण तुकोबारायांची स्थितीच आहे. आजही तुकोबारायांच्या कीर्तीचा वलय 400 वर्षानंतरही वाढताय. बहुतेक असं असतं की ती व्यक्ती असते तोपर्यंत तिची काय असते? कीर्ती असते. व्यक्ती संपली की त्या व्यक्तीचा वलयही हळूहळू हळूहळू संपून जातो. विठ्ठल विठ्ठल आपण इतिहास पाहिला तर अशी काही माणसं आपल्याला इतिहासामध्ये दिसतील की त्यांनी त्यांचा काळ केवढा तरी गाजवला, पण आज ते काळाच्या पडद्याआड गेले 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 काही पत्ता नाही. इंदिराबाईंनी काही कमी गाजवला महाराज त्यांचा काळ. लोकांना असं वाटायला लागलं की आता काय व्हायचं भारताचं. पण व्यक्ती गेली की हळूहळू हळूहळू तो वलयही काय होऊन जातो? कमी होऊन जातो. तुकोबारायांचा वा संतांचा विशेष हा आहे की व्यक्ती गेल्यानंतर वलय कमी होण्याच्या ऐवजी तो चौफेर वाढू लागलेला आहे, अधिकाधिक दैदिप्यमान होतोय. आणि त्याला कारण एकच, त्यांना प्राप्त असलेली स्थिती. संतांच्याकडे समाज जो ओढला जातो, खेचला जातो, त्याचं काय, ते काही सत्ताधारी नाहीत, त्यांच्याकडून कामं करून घ्यायचे, त्यांच्याकडे काही धन नाही, त्यांच्याकडे काही कला नाही,
पण त्यांची स्थिती, ही स्थिती विचारी माणसाला त्यांच्याकडे खेचते. काय होती तुकोबारांची स्थिती? का तुकोबाराय जनमानसामध्ये मान्यतेला प्राप्त झाले? लोकांनी आपल्या अंतःकरणामध्ये तुकोबारांना आदराचं स्थान अशा प्रकारचं दिलं. त्यांची स्थिती होती, त्यांची स्थिती होती. अरेच त्यांच्या अंतःकरणातला ताप हा निघून गेलेला होता. तुकोबारांचा विशेष काय होता? तुकोबारांच्या अंतःकरणामध्ये तापच राहिलेला नव्हता. कुठलाच ताप नाही. आध्यात्मिक ताप नाही, अधिदैविक ताप नाही आणि अधिभौतिक ताप नाही. शीतळ अंतःकरण झालेलं होतं तुकोबारांचं, शीतळ. आपण जगात या दृष्टीनं जर अवलोकन केलं तर अंतःकरणामध्ये एवढा ताप असतो की पापड त्याच्यावर भाजून घ्यावे. गाड्यात एसी लावलेला असतो, घरात कूलर असतात, एसी असतात, पण अंतःकरणातला ताप त्याने कमी नाही होत, अधिक वाढत राहतो. तरी कवनाते ताप न पोळी. असा कोण आहे महाराज या जगामध्ये जन्माला आलेला आहे आणि त्याला ताप चटके देत नाही? तरी कवनाते ताप पोळे कैसे नाही हो? शोक जाळे. शोक आणि ताप ही अशी काही विचित्र अशा प्रकारची दुःख आहेत. ताप म्हणजे दुःख, एक चटके देत आणि दुसरं जाळीत असतं. ज्ञानोबा लिहितात ताप पोळी आणि शोक जाळी. असं कोण आहे की ज्याला ताप पोळत नाही आणि शोक जाळीत नाही? भौतिक दृष्टीने आपण खूप संपन्न झालोय, पण या तापातून मुक्ती मिळालेली असेल, तिथला एसी अजून निघालाच नाही. काय झालं? एसी बसवतोय कुठं? आत. का? शांत. नुसती तडफड 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 अशा प्रकारची होती. काही कमी नसलं तरी तडफड होते. कधी आध्यात्मिक ताप त्रस्त करतो, कधी अधिभौतिक तापाने मनुष्य तप्त असतो, तर कधी आधी दैविक तापाने तप्त असतो. कधी कधी दोन दोन ताप एकाच वेळेला तापवतात, कधी तिन्ही ताप चौकडून अशा प्रकारचे माणसाच्या अंतःकरणाला काय करत असतात? तापवीत राहतात. आणि त्या तापाने मनुष्य नाही ताप तो सहन होत, नुसता आरडत राहतो, आहळत राहतो. बरं, आरडायचं तेही आतल्या आत, बाहेर आवाज नाही जाणार. तुकोबारांचा हा विशेष आहे, कुठलाच ताप नाही. दुःख ते कैसे नये स्वप्ना, दुःख ते कैसे नये स्वप्ना, दुःख ते कैसे नये स्वप्नासी. दुःख ही कशा प्रकारची वस्तू असते? तुकोबारे म्हणतात तिचा आम्हाला स्वप्नातही अनुभव नाही आहे. ताप शब्दाचा अर्थ दुःख आहे. आणि या तापातून तुकोबाराय मुक्त झालेले, तापरहित तुकोबारायांचं जीवन आहे.
आपल्याला ही अपेक्षा असते की आपल्या जीवनामध्ये ताप नसावा. काय ताप झाला होता, हाताने ताप करून घेतला. कधी ताप होतो, कधी हाताने करून घेतो. तापाची ही 3 कारणे आहेत: अध्यात्म, आधी भौतिक आणि आधी दैविक. काही ताप माणसाच्या कर्माने त्याच्यावर ओढवतात. जे कर्म भोगण्याकरता आपण या देहाला आलो, ते कर्म तर आपला भोग दिल्याशिवाय संपतच नाही. आणि मग ते कर्म काय करतं, त्याच्या स्वभावानुसार पापात्मक कर्म असेल तर प्रतिकूल परिस्थिती याच्या जीवनावर आणून आदळतं. पुण्यात्मक कर्म असेल तर अनुकूल परिस्थिती आणून आदळतं. काही ताप माणसाच्या या जन्मातल्या चुकामुळे होतात. विठ्ठल विठ्ठल दुःख पावयाचे मूळ राहणे ठाव नाही दुःख पावयाचे मूळ राहणे ठाव नाही. ज्याच्या वागण्याला ताळमेळ राहत नाही त्याला मग हे दुःख ताप कर्म नसलं तरी भोगावे लागतात. नवीन पावसाळा सुरू झाला, पावसाचं वारं सुटलं की मिरच्याला नवीन पानं फुटतात, फुलं लागतात आणि मिरच्या लागतात. आणि मग ते नवीन नवीन मिरच्याचा ठेसा फारच चांगला लागतो. पण मग चांगला लागतो म्हणून जर मर्यादा सोडून खाल्ला तर नंतरचा जो त्रास आहे तो कर्माचा नाहीये, तो वागण्याचा. विठ्ठल विठ्ठल विकार पुरस्कृत जर आपलं जीवन असेल तर आपल्याला शांती देवही देऊ शकत नाही. आपण जीवनामध्ये व्यवहार करत असताना, वागत असताना, प्रत्येक कृतीचं पाऊल टाकत असताना ते विचारपूर्वक न करता विकारपूर्वक जर असेल, कामातून, क्रोधातून, लोभातून, ईर्षेतून, मत्सरातून, द्वेषातून, तर निश्चित ते कर्म आपल्याला काय करतं, ताप देतं. एक लक्षात घ्या, दुसऱ्याला ताप होण्याकरता आपण ताप करायला लागलो ना, काही करायला लागलो तर तो दुसऱ्याला ताप नंतर होतो, पहिल्यांदा आपल्याला ताप होत असतो. भाकर भाजण्याकरता तवा जर चुलीवर ठेवला तर भाकरीला नंतर चटका बसतो, पहिला चटका कोणाला बसत असतो, त्या तव्याला बसतो, तव्याला. विठ्ठल विठ्ठल तुकोबाऱ्यांचा हा विशेष आहे की तुकोबाऱ्यांच्या अंतःकरणामध्ये कसलाच ताप राहिलेला नव्हता, कसलाच ताप. ते जे कर्म भोगण्याकरता जन्माला आले त्या कर्माने जर त्यांच्यावर पुष्कळ त्यांच्यावर प्रतिकूल परिस्थिती येऊन आदळल्या. त्यांचं चरित्र पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की तुकोबाऱ्यांच्याही जीवनामध्ये अनेक प्रतिकूल प्रसंग आलेले आहेत. प्रतिकूल प्रसंग येऊन आदळणं वेगळं आणि तो प्रसंग आत तप्त करणं वेगळं.
प्रसंगाचा अंतःकरणावर परिणाम होऊ द्यायचा की नाही द्यायचा, यामध्ये पुरुष प्रयत्न हा श्रेष्ठ आहे. परिस्थितीच अंगावर येऊ द्यायची की नाही हे आपल्या हातात नाही. इथं आपण परतंत्र आहे, ते कर्माच्या हातात आहे. कर्म जर विरोधी असेल, पापात्मक असेल, तर आपली इच्छा असो वा नसो आपल्यावर प्रतिकूल परप्रसंग येऊन आदळणार प्रश्न नाही. पण त्या प्रसंगाला आपण कसं स्वीकारायचं हे आपल्या हातात आहे. विठ्ठल विठ्ठल महाराज, आपल्यात काही असेही महाभाग आहेत की अनुकूल परिस्थितीचं त्यांना दुःख होतंय. प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांना दुःख होईल याच्यात आश्चर्य नाही. प्रतिकूल परिस्थिती तर दुःख देण्याकरताच आपल्यावर येऊन आदळलेली असते. पण दुःखाचा ज्याला रोगच झालेला आहे तो अनुकूल परिस्थितीतही काय असतो? दुःखीच असतो. अनुकूल परिस्थितीतही दुःखी असतो. आणि संतांच्या सद्विचाराची कास धरून ज्यांनी आपली वृत्ती अशी बनवलेली आहे, महाराज कसलाच प्रसंग त्यांना दुःख देऊ शकत नाही. प्रसंगच त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. अशी वृत्ती बनवता येते. म्हणजेच दुःखावर विजय मिळवता येतो. मिळवला अनेकांनी. ज्याने दुःखावर विजय मिळवला त्यांनाच संत म्हटलं जातं. संतांच्या जीवनामध्ये प्रतिकूल परिस्थिती येऊन आदळल्या नाही असं नाही. अनेक परिस्थिती आदळल्या. महाराज तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये असं आहे, तुकाराम महाराजांना त्यांच्याच गावातला आणि विशेष म्हणजे व्यवसाय बंधू असणारा म्हणजे हबप कीर्तनकार, दररोज त्यांच्या कीर्तनाला येऊन बसणारा विशेष, ज्याचं नाव काय आहे? मंबाजी बुवा. मंबाजी बुवा काय क्षुल्लक कारण. तुकोबारांच्या मंदिराच्या पाठीमागे त्याचा आश्रम, त्याची फुलझाडी. पुणे जिल्ह्यात त्याला वाडगं म्हणतात. वाडगं जनावर बांधायची, खत वगैरे टाकायचं, कडबा ठेवायचा, काही भाजीपाला वगैरे करण्याकरता मोठे आपल्याकडे खळं म्हणतात त्याला. त्या वाडग्यामध्ये यांची म्हैस गेली. कोणाची म्हैस? काय तुकाराम महाराज तुम्ही सांगायला लागले महाराज, जे देहाला माझा देह म्हणत नाही ते म्हशीला माझी म्हैस म्हणतील होय? तुकोबाराय शरीराला माझं शरीर म्हणत नव्हते, म्हशीला गायला माझी म्हैस म्हणतील, जिजाबाईंची म्हैस. पण ते आता एकत्रच राहत असल्यामुळे वरून त्याला तुकाराम महाराजची म्हैस म्हणायचं, एवढा त्याचा अर्थ आहे. बस तेवढं निमित्त पाहिजे होतं त्याला. बऱ्याच दिवसाचं ते आत खदखदत होतं. आणि अक्षरशः तुकाराम महाराज प्रसिद्धीला प्राप्त झालेले एकादशीचा दिवस, एकादशीला तुकोबाराय कीर्तन करायचे म्हणून आसपासच्या गावची बरीच भाविक मंडळी देहूला यायची. अशी देहूला आलेली मंडळी आणि अशा त्या सगळ्या लोकांसमोर तुकाराम महाराजांना अक्षरशः काटाड्याने बडवलं. काठीनं नाही, त्या कुंपणाच्या ज्या काटाड्या लावल्या होत्या, काटाड्या, ती काटाडी उपटायची आणि मारायची. काटाडी मोडून घेतली की दुसरी उपटायची आणि मारायची. हा काय सामान्य अशा प्रकारचा प्रतिकूल प्रसंग आहे का? महाराज संभावित माणसाला मारणं सोडून द्या, त्याला माग बोलणंही सोडून द्या. त्याचं बोलणं नुसतं ऐकलं नाही
दुर्लक्ष जरी केलं त्याच्या बोलण्याकडे तरी त्याला किती काही काय होतो, ताप. त्याच्या बोलण्याकडे नुसतं दुर्लक्ष जरी झालं कोणाकडून तरी त्याला किती काही ताप होतो. आणि अशा तुकोबाऱ्यांना त्यांनी सगळ्यांच्या देखत बरं नुसतं मारलं नाही, विष्णू सहस्रनाम म्हणत मारलं महाराज. म्हणजे शिव्या देत मारलं. तुकोबाऱ्यांनी म्हटलेलं आहे, शिव्या गाळी नीत नाही. तरी हे तुकाराम महाराज म्हणतात, देवा फार चांगलं झालं, बरवे झाले, अंगी काटेवरी मारविले. बरोबर का? आणि विशेष हे त्यांना दुःख नाही झालं. हे कशावरून? संध्याकाळी ज्या वेळेला कीर्तनाला तुकोबाराय उभे राहिले तो रोज येणारा आला नाही. अरे हा कीर्तनाच्या अगोदर येऊन बसणारा आज कस काय आला नाही? महाराज काय त्याला तोंड आहे आता यायला? कोणत्या तोंडाने येणार तो पुन्हा कीर्तनाला? तुकाराम महाराजांनी सगळ्यांची माफी मागितली आणि त्याच्या घरी गेले. पसरलेला होता, बाहेर उन्हाळा होता. त्याचे हात दाबायला सुरुवात. लय त्रास झाला का तुम्हाला? ताप नाही. आणि हे निस्ताप अशा प्रकारचं अंतःकरणच लोकांना त्यांच्याकडे खेचित होतो. कस काय असं दुःखच कस काय होत नाही त्यांना? कसा दुःखावर विजय मिळवला? तापच होत नव्हता महाराज. ताप होऊ नये म्हणून आपण किती काही बाकीचा ताप करून घेतो. विठ्ठल विठ्ठल आपल्याला ताप कशाचा असतो? एक तर जे पाहिजे ते नाही आपल्याजवळ त्याचा ताप असतो. जे नकोय ते जर असलं तर त्याचा ताप असतो. काही गोष्टी अशा असतात की ते आपल्या हातातच नसतात. शेजारची जागा कुणी घ्यावी हे आपल्या हातात आहे का? पण तरीही माणसं ही जागा का नाही, असल्या अशा माणसांनी नाही घेऊन नेमकी त्यानंच घेतली. काय झालं? काय करावं? शेजारची जागा त्याला विकली हो. अरे तू घ्यायची होती. हा आपल्याला काय करायचं झालेलं आपल्याला. आता ती कोणी घ्यावी हे तू कसं काय ठरवणार आहे? पण मग आता ते असं वागतील, मग आता त्याला काय करणार? तापाची कारण काही शेजारची जागा कुणी घ्यावी हे आपण कसं काय? समोरच्या वाहनावाल्याने हॉर्न वाजवायचं की नाही ह्याच्या कसं काय हातात आहे? सार्वजनिक वाहनामध्ये बसल्यानंतर दुसऱ्यांनी बिडी प्यायची की नाही ह्याला कसं काय ठरवता येणार? समोरच्या माणसाने दात घासायचे की नाही हा त्याचा प्रश्न आहे. तुम्ही कसं काय ठरवणार? विठ्ठल विठ्ठल तापाची अनेक अनेक कारणं असतात. सतत माणसं दुःखी असतात, सतत दुःखी असतात. तुकाराम महाराजांना कसलंच दुःख नाही. तुकाराम महाराजांना काही लोकांनी विचारलं, महाराज तुम्हाला दुःखच कसं काय नाही हो? असं काय आहे तुमच्याजवळ की कुठलाही प्रसंग तुम्हाला दुःखी नाही करू शकत? तुकोबारायांच्या चरित्रामध्ये आलेलं आहे. तुकाराम महाराजांना साधना करत होते, परोपकारी स्वभाव होता. कुणी काही सांगितलं तरी करायचे, फक्त जिजाबाई सोडून. जिजाबाईंनी सांगितलेलं मात्र काहीच करत नव्हते. बाकीच्यांनी कुणी एवढ्या मुलांनी सांगितलं की महाराज आम्हाला तेवढी वस्तू आणून द्या, की लगेच तुकाराम महाराज पळायचे आणि ती वस्तू आणून त्याला द्यायची. ते काही व्यापारी बाजारला चालले होते, त्यांना सांगितलं बाबा आज एवढी गोण्या टाकायची गाडीमध्ये. ठीक आहे, गोण्या त्या गाडीमध्ये गाडी भरली.
पैसे काही घेतलेच नाही. आता असं फुकट हमाली करणारा मिळाल्यावर कोणाला नको राहतो. ते म्हणे तुकाराम बाबा तुम्ही इथं काय करता, चला ना आमच्या बरोबर का बाजारला, चला. मला काय इथं बसून तरी नामस्मरण करायचंय, तुमच्या बरोबर येऊन नामस्मरण करतो. चालले नामस्मरण करत त्यांच्या गाडीबरोबर. अरे जाता जाता मधल्या एका गावातली एक म्हातारी तीही बाजारला निघालेली, पण फारच म्हातारी झाली होती, फारशी हातात काठी, कंबर वाकलेली, तरी ती हळूहळू हळू बाजारला चालली. तुकाराम महाराजाला दया आली. ऊन मी म्हणते, म्हातारा माणूस आहे, बाजारला चाललेले. तुकाराम महाराज पुढे गेले, नमस्कार केला. आई बाजारला चालल्या? होय बाबा. त्रास होतोय तुम्हाला चालायचा? होय बाबा. मग पाटकोळे बसता का माझ्या? तिनं चमकूनच त्याच्याकडे पाहिलं. मला पाटकोळे घेतोस बाबा? हो, तुम्हाला चालायचा त्रास होतोय, मी चाललोय बाजारला, रिकामा चाललोय, चांगला धडधाकट आहे. तुम्हाला पाटकोळी घेतली तर मला काही त्रास नाही होणार, बसा पाटकोळी. तिने सांगितलं बाबा मग पाटकोळी तुझ्या बसून बाजारात जाऊन मला काय एवढं लगेच ट्रकभर माल खरेदी नाही करायचं, तेल आणायचं होतं. असं करणार, मी समोरच्या इथं राहते, तू बाजारून तू परत येशीलच, हा एवढं तेल घेऊन ये. अरेच तो डबा आणि ते पैसे द्या तुकाराम महाराज जवळ दिले. तुकाराम महाराज गेले, ते व्यापाऱ्याचं काम करू लागले. तेल घेतलं. परत जाताना ती बाई रस्त्यावर उभी होतीच, तिची तिला तो नाळा देऊन टाकला तेलाचा. काय चमत्कार काय माहिती महाराज, ते तुकाराम महाराजांनी तेनं आणलं, तिनं 8 दिवसापुरते पैसे दिले होते, 8 दिवसापुरतच ते तेल दिसत होतं, ते 3-4 महिने संपलंच नाही. मग ती म्हातारी सगळ्या गावात बोंबवली ना, तुकाराम बाबांनी तेल आणलं का संपतच नाही, तुकाराम बाबांनी तेल आणलं का संपतच नाही. दुसऱ्या बाजारच्या वेळेला सगळे नळे घेऊन रस्त्यावर उभेच, महाराज आमचंही तेल आणून द्या, महाराज आमचंही तेल आणून द्या. एवढा ताप होता, तरी तुकाराम महाराज कोणालाच नाही म्हणले सगळ्याच. पण आता हातातच नळा बसायला घ्या नाही, जागा नाही राहिली. लोकांनी त्यांच्या कमरेला आणि छातीला आणि कुठंही नळ बांधले. तुकाराम महाराजांना ताप हे नावाची वस्तूच नाही. त्यांचं आणून दिलं की सगळ्या गावोगाव समजले. महाराज बाकीच्या गावचे लोक दुसऱ्या दिवशी बाजारात आदल्या दिवशी तिथं येऊन बसायचे देहूला, महाराज आमचं तेल आणून द्यायचे. संपतच नाही तुकाराम महाराजांनी आणलं. विठ्ठल विठ्ठल जिजाबाईला समजल्यावर मग जिजाबाई खवळल्या सगळ्यावरच. तेव्हा ते बाकीचे लोक मागं सरकले. पण लोक म्हणे तुम्ही आमच्यावर कशाला खवळता, महाराज काही म्हणत नाहीत. बरं त्यांनी तेल आणल्यावर तेल संपत नाही म्हणून आम्ही त्यांना आणायला होतो, मग आमच्यावर का बरं खवळता तुम्ही? ते म्हणे ते काय बैल आहे का, एवढं मोठं ओझ तुम्ही त्यांच्याजवळ देता आणि त्याला घरचं काम करायला फाशी येते आणि दुसऱ्याचे तेल आणून देते. पण तुकाराम महाराज श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल हसतच असं. दुःख ते कैसे नाही स्वप्नाश. तुकाराम महाराजांना विचारले काय कारण काय, तुम्हाला दुःखच कसं का होत नाही, दुःख आपल्याला का होत नाही याचं कारण विचारल्यानंतर तुकोबाराय अभंगाच्या 2ऱ्या चरणात त्याचं कारण सांगतात. धरिले हृदय धरिले हृदय धरिले त्याचं कारण महाराज आपल्यालाही ताप होऊ नये असं वाटतं. नव्हे ताप होऊ नये म्हणूनच आपण एवढे
चौपाय संसारात उधळतो. पैसे गोळा करणं, बंगले बांधणं, गाड्या घेणं, अमकं करणं, तमकं करणं, ह्या सगळ्या करण्याचं तरी काय कारण राहतं? ताप नको, ताप नको बा, ताप नको. पण ताप नको म्हणून आपण जी साधनं करतो त्या साधनाने ताप संपलेला आहे असा कोणालाच अनुभव नाही. बहुतेक तर असं आहे, बहुतेक असं आहे, सुटायाचा काही करीतो उपाय, तो हे देखे पाय गोविले, तो हे पाय गोविले, तो हे पाय गोविले, उपायाचा काही करीतो उपाय, उपायाचा काही करीतो उपाय, काही करीतो उपाय, या तापातून सुटण्याचा जो उपाय करावा, महाराज त्या उपायाने माणूस अधिक त्या तापामध्ये काय होतो? गुरफडला जातो, बांधला जातो. उपायाने ताप कमी नाही होत, ताप वाढतो. ताप सहन करण्याची शक्ती वाढते. उपाय जास्त केले, संसारामधली जी मोठी माणसं असतात त्यांना ताप नसतो असं नाही, पण त्यांची शक्ती वाढलेली असते. कशाची? सहन करण्याची. नाही तर निर्लज्ज झालेला असतो असं म्हणा, काही म्हणा. विठ्ठल विठ्ठल म्हणे आपले गावरान म्हण, कोटग्या कोटग्या लाज नाही, कालचा कोटगा आज नाही. किती खाल्लं तरी जाऊ द्या, पण होतच राहते, असं घडतच राहत. तेव्हा या तापातून मुक्त होण्याकरता आम्ही पुष्कळ उपाय केलेले आहेत, मार्ग अनुसरलेले आहेत. या बाबतीत आपण गतानुगतिक आहे. पूर्वीच्या लोकांनी जे केलं ते करत राहतो, पूर्वीच्या लोकांनी जे केलं ते करत राहतो, आणि पूर्वीचे जसे ताप होतच मेले तसेच मरत राहतो. दुर्दैव आमचं हे आहे की जर पूर्वी हेच लोकांनी केलं आणि ते तापातून मुक्त नाही झाले, तर मग आपण तरी कसं काय तापातून मुक्त होणार आहे? तेव्हा तापातून मुक्त होण्याचा काही दुसरा मार्ग आहे का, याचा विचार कधी करतच नाही. विचार करायला वेळच नाही. सुसाट अशा प्रकारचं गतानुगतिक ह्याच्यामध्ये धावतोय आम्ही की तो विचार करायला हे आम्हाला वेळ नाही. तुकाराम महाराजांना ज्या वेळेला विचारलं की तापातून तुम्ही मुक्त कसे झाले, तुकोबारायांनी जे उत्तर दिलेलं आहे, मग लोक अचंबित झालेले. काय, कशामुळे तुम्ही तापातून मुक्त झाले? तुकोबाराय म्हणतात, ते म्या हृदयी धरिले, ते म्या हृदयी धरिले, म्या ते हृदयी धरले. माझ्या अंतःकरणामध्ये मी ते धरलेलं आहे. अंतःकरणात धरलं, ते धरलं. ते म्हणजे काय धरलं? तर ताप शमन पाऊले, तापाचा नाश करणारी जी पाऊलं आहेत ती पाऊलं मी अंतःकरणामध्ये धरली, आणि म्हणून मी तापातून काय झालो? मुक्त. अशा प्रकार ताप शमन या शब्दातून तुकोबारायांची स्थिती काय असेल हे लक्षात येतं. विठ्ठल तापातून मुक्त होण्याकरता मी सत्तेवर गेलो नाही, तापातून मुक्त होण्याकरता मी श्रीमंत झालो नाही, तापातून मुक्त होण्याकरता मान मान्यता वाढेल अशा प्रकारचं काही केलं नाही. तापातून मुक्त होण्याकरता तुकोबाराय म्हणतात, मी पाऊलं अंतःकरणामध्ये धरली. पाऊले हृदयी धरिले. त्या पाऊलाचं विशेषण आहे ताप शमन. तापाला शांत करणारे, ताप नष्ट करणारे अशा प्रकारची पावले. काय असतं? नाश्यनाशक भाव हा ठरलेला असतो. सृष्टीमध्ये नाश्यनाशक भाव ठरलेला आहे. कशाने तरी काही नष्ट नाही होत,
त्याचं जे नाशक आहे त्यांनीच ते काय होत असतं, नष्ट होत असतं. जसं अंधकाराचा नाश करायचा आहे, तर अंधकाराचा नाश एखाद्या फोटोला हार घालून नाही होत. अंधकाराचा नाश व्हावा म्हणून सत्यनारायण 101 जरी घातले तरी अंधकाराचा नाश नाही होत. कारण सत्यनारायणाच्या महापूजेचा आणि अंधकाराच्या नाशाचा नाशक भाव नाहीये. अंधकाराचा नाशाकरता काय लागतं, प्रकाश लागतो. प्रकाशाचा आणि अंधकाराचा नाशक भाव आहे. विठ्ठल विठ्ठल. पोराला वाचता येत नाही, अक्षराचं त्याला अज्ञान आहे, मग काय करा, त्याला सूट पॅन्ट शिवा. ते बारक्या चड्डीवर आहे त्याच्यामुळे त्याला वाचता येत नाही. पॅन्ट घातली म्हणजे वाचता येत असतो. अज्ञानाचा आणि कपड्याचा नाशक भाव नाहीये. अज्ञान घालवायचं असेल तर मग त्याला शाळेत घाला, त्याला शिकवा, त्याला ज्ञान अशा प्रकारचं संपादन द्या. ज्ञानाचा अज्ञानाशी नाशक भाव आहे. सृष्टीमध्ये नाशक भाव हा ठरलेला आहे. तसं अंतःकरणातलं जे दुःख आहे, जो ताप आहे, त्याचं नाशक संसार वाढवणं नाहीये. संसार वाढण्याचा आणि दुःखाचा नाशक भाव नाही, उलट दुःखाच्या वृद्धीचा आणि संसाराचा संबंध आहे. दुःख जे वाढतं ते संसारामुळेच वाढतंय. थोडस असं वेगळ्या दृष्टीने विचार करू आपण. आपली मानसिकता थोडी बाजूला ठेवा, आपल्या ज्या मान्यता आहेत थोड्याशा बाजूला ठेवा, अगदी मोकळं होऊन जरा एका बाजूला व्हा आणि 1-2 ग्रहस्थ असे समोर आणा, ज्याच्याजवळ काहीच नाही. असा एक माणूस, काहीच नाही म्हणजे जमीन नाही, घर नाही, बायका पोरं नाही, काही नाही, मस्त एकटा आहे, मंदिरात राहतो. आणि दुसरी एखादी व्यक्ती आहे, सगळं आहे ज्याच्याजवळ, जमीन आहे, घर आहे, बायका आहेत, मुलं आहेत, वाहन आहेत, संपन्न आहे. 2 व्यक्ती समोर घ्या आणि त्या 2 व्यक्तीला होत असलेल्या तापाचं जरा मोजमाप करा. जास्त ताप कोणाला? गॅसचा भाव वाढला, मंदिरात राहणारा काही ताण आहे नाही. गॅसचे भाव वाढलेले, मंदिरात राहणाऱ्याला काही ताप आहे का? नाही. डिझेलचा भाव वाढला, त्याला काही अडचण आहे? काहीच नाही, काहीच नाही. मग नळपट्ट्या वाढल्या काय, घरपट्टी वाढली काय, अमकं झालं काय, तमकं झालं काय. ज्याचं जास्त इकडे वाढवलेलं आहे त्याला जास्त ताप होतो. मग कशा करता वाढवलंय? ताप वाढण्याकरता नाही, कमी करण्याकरता वाढवलंय आणि त्यानं ताप वाढतोय. ह्यानं काही वाढवलेलंच नाही महाराज, त्याचा तापही तितकाच कमी आहे. फार झालं तर 11 वाजता भूक लागते, तेवढी 4-6 घरं मागून आणली, संपलं का? आपण त्याला काही मग काही आमच्यासारखं लगे ताजं पाहिजे तशा 2-2 भाज्या मिळत आहे का? वाढेल तसं. तुम्हाला सांगू, जेवणाचा आनंद पाण्यावर नसतो. कशावर असतो? भुकेवर आहे, भुकेवर. ज्याच्या जेवणात फार पदार्थ आहेत, षड्रस आहे, त्याला जेवणाचा आनंद मिळतो, असं जर तुम्हाला वाटत असेल तर ती चुकीची कल्पना आहे. जेवणाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर चांगली भूक लागू द्या. जेवढी चांगली भूक लागेल तेवढा जेवणाचा काय मिळतो? आनंद मिळतो. आणि ती चांगली भूक लागण्याचं भाग्यही याच्यात नसतं, कारण उठायच्या अगोदरच प्लेट येते. विठाल विठाल तेव्हा आपण ज्याला ताप शमन म्हणून स्वीकारलेलं आहे
दुःखाचा नाश करणारं म्हणून स्वीकारलेलं आहे. त्याचा आणि दुःखाचा नाशनाशक भाव आहे का? कारण नाशनाशकामध्ये अन्वय सहचार व्यतिरेक सहचार असण्याची गरज असते. प्रकाश आहे तर अंधकार राहणारच नाही, प्रकाश नाही तिथं अंधकार राहणार. त्याला अन्वय सहचार व्यतिरेक सहचार म्हणतात. तसं संसार आहे तिथं दुःख नाही, वाढलेला संसार आहे तिथं दुःख नाही, जिथं संसार नाही तिथं दुःख आहे. असं जर असतं तर मग संसाराचा आणि दुःखाचा नाशनाशक भाव सिद्ध झाला असता. असं नाहीये. त्याच्यामध्ये व्यभिचार आहे, अन्वय व्यभिचारही आहे आणि व्यतिरेक व्यभिचारही आहे. दुःखाचा आणि भगवंताचे चरण अंतःकरणामध्ये धरण्याचा नाशनाशक भाव आहे महाराज. ज्याने देवाचे पाय अंतःकरणात धरले, ज्याने धरले, दुःखावर त्याने विजय मिळवला. ज्यांच्या जीवनातलं दुःख गेलेलं आहे, तो असा कोणीही तुम्ही घ्या, तो महाराष्ट्रातला असो, गुजरात मधला असो, पंजाब मधला असो, दक्षिण भारतातला असो, उत्तर भारतातला असो वा आपल्या देशाच्या बाहेरचा असो, जर त्यांनी दुःखावर तापावर विजय मिळवलेला असेल तर निश्चित त्यांनी परमात्मा अंतःकरणात धरलेला असणार आहे. आणि ज्याने परमात्मा अंतःकरणात धरलेला नाही, बाकीचं धरलेलं आहे, मग ते कितीही मोठं असेल आणि कोणत्याही प्रकारचं असेल, त्याच्या तापातून मुक्त होण्याचा प्रश्नच येत नाही. तुम्ही कोणीही घ्या, मी नाही म्हणत मनमोहन सिंगच घ्या, कोणीही जगातली व्यक्ती घ्या, कोणीही, अगदी पूर्वीच्या काळातल्या रावणासारखा, दशरथासारखा कोणीही असो, ज्यांनी अंतःकरणामध्ये भगवत चरण स्थिर केलेले नाहीत आणि तो दुःखातून मुक्त झालेला आहे, असं तुम्हाला जगाच्या आधी कालापासून आजपर्यंत एकही उदाहरण सापडणार नाही. एकही उदाहरण. का तर त्याचा नाशनाशक भाव संबंध नाही. तुकोबाराय म्हणतात की आमच्या दुःखाच्या विजयाचं वर्म हे आहे की आम्ही ती पाऊलं अंतःकरणात धरली, तेम्या हृदयी धरिले तापशमन, म्हणून त्या पाऊलालाच विशेषण दिलं तापशमन. तापाचा नाश करणारे भगवंताचे चरण आहेत. विठ्ठल विठ्ठल. करू आपण त्याचं चिंतन की भगवंताच्या पाय धरण्याचा आणि ताप नष्ट होण्याचा तसा काय संबंध आहे. का देवाचे चरण धरल्यानंतर ताप मनुष्याचा नष्ट होतो आणि का देवाचं चरण न धरता दुसरं धरल्यानंतर ताप नष्ट होत नाही. चिंतन करूया. कारण हे दुसरं चरण आहे. आपल्याला अगोदर पहिलं चरण सोडावं लागणार आहे. एकदम लोकांनी विचारलं, त्या प्रश्नाचं उत्तर ह्या दुसऱ्या चरणात तुकोबारायांनी दिलं. ते म्या हृदयी धरले, ते मी हृदयात धरलेलं आहे. पण ते म्हणजे काय असं विचारल्यानंतर अभंगाच्या बरवाया बरवंट, 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 बरवाया बरवंट,
चरण समनित बरवया बरवंत विटे चरण समनित देना हृदयी धरिले देना हृदयी धरिले देना हृदयी धरिले देना हृदयी धरिले हो बरवया बरवंत विटे चरण चरणित बरवया बरवंत विटे चरण चरणित देना हृदयी धरिले देना हृदयी धरिले देना हृदयी धरिले देना हृदयी धरिले. आपलं जीवन तापमुक्त का झालं याचं उत्तर तुकोबारांनी दिलं की ते पावलं मी हृदयात धरली. कशी आहेत ती पावलं? या पावलाचं वर्णन तुकोबारांनी तिन्ही चरणात केलेलं आहे. पहिल्या, तिसऱ्या आणि चौथ्या. एक एक विशेष पावलाचं सांगितलेलं आहे. पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात की ती पावलं बरवंट आहेत. बरवंट पण नुसते बरवंट नाही, बरवया बरवंट. कुठं आहेत ती पावलं? विटे चरण सम नीट. ते चरण विटेवर आहेत, सम आहेत आणि नीट आहेत. बरवया बरवंट आहेत, सम आहेत, नीट आहेत आणि विटेवर अशा प्रकार जे जे चरण आहेत, असे चरण, अशी पावलं मी अंतःकरणामध्ये हृदयामध्ये धरली आणि म्हणून मी या तापातून काय झालोय? मुक्त झालो. विठ्ठल विठ्ठल. त्या पाऊलाचा विशेष सांगत असताना तुकोबाराय म्हणतात ते बरवंट आहेत. बरवंट म्हणजे चांगले. तरतम ज्याला म्हणतात, तर ते नुसते चांगले नाही, खूप चांगले आहेत आणि चांगल्यात चांगले आहेत. बरवया बरवंट म्हणजे ज्या चांगल्या वस्तू आहेत त्या चांगल्या वस्तूमध्येही ते पाय काय आहेत? चांगले आहेत. बरवया बरवंट. पण ते बरवंट का आहेत? मग बरवया बरवंट कसे आपण ते बरवंट का आहेत? तुकोबाराय तुम्ही त्याला खूप चांगले आहे असं म्हणता. चांगले म्हणजे नेमके काय? कसे आहेत? कशाने चांगले आहेत? ते स्वरूपाने चांगले आहेत, गुणाने चांगले आहेत, कार्याने चांगले आहेत, कारणाने चांगले आहेत. कुठल्याही वस्तूला, व्यक्तीला चांगलं जे म्हटलं जातं ते चांगलं म्हटल्याची काही कारणं असतात. काही वस्तू स्वरूपाने चांगल्या असतात, काही वस्तू कार्याने चांगल्या असतात, काही वस्तू कारणाने चांगल्या असतात, काही वस्तू त्याच्यातल्या गुणाने चांगल्या असतात. विठ्ठल वस्तूला जे उत्कृष्टत्व येतं, चांगलेपणा येतो, मोठेपणा येतो, कधी कार्यत्व यावच्छेदकाने येतो, कधी स्वरूपत्व अवच्छेदकाने येतो, कधी गुणत्व अवच्छेदकाने येतो, कधी कारणत्व अवच्छेदकाने येत असतो. भगवंताचे चरण चांगले अशा प्रकारचं तुम्ही म्हणता, तर त्याला जे चांगलेपण आलेलं आहे ते नेमकं कशामुळं आलंय? स्वरूपामुळं. काही वस्तू स्वरूपाने चांगल्या असतात, कार्याने चांगल्या नसतात. काही कार्याने चांगल्या असतात,
स्वरूपाने चांगल्या नसतात. बरं, जो कात टाकलेला असा जर आपण साप पाहिला, चपळ असतो, दिसायला अतिशय सुंदर अशा प्रकारचा दिसतो कात टाकलेला साप. चांगला आहे की नाही स्वरूपाने? तुम्ही गप्प बसले त्याचं कारण असं आहे का तुमच्या मनात एवढा धाक आहे त्याचा. तरच तसं लांबून पाहिलं तर स्वरूपाने तो प्राणी दिसायला काय आहे? चांगला आहे, चांगला दिसतो तो. स्वरूपाने चांगला आहे, कार्यत्वाने काय नाही, चांगला नाहीये. काही गोष्टी कार्यत्वाने चांगल्या असतात, स्वरूपाने चांगल्या नसतात. मी नेहमी उदाहरण देत असतो, कोंबडीची विष्ठा, कोंबडीचं खत स्वरूपाने कसं आहे? वास घ्यावा. काय घेता? कोंबडीच्या खताचा वास घ्यावा. शेतात टाकलं तरी काही किलोमीटर पर्यंत घाण वास येतो मला. म्हणजे स्वरूपाने एवढं ते काय आहे? घाण आहे. पण तरीही पार उतरलेली जरी जमीन असली, पुन्हा 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 पाणी देऊन जर खत टाकलं तर लगेच फुलावर येते. मग लगेच फुलावर येते. अगोदरच ऑर्डर द्यावी लागते त्या खताला. ते चांगलं आहे. कोणत्या दृष्टीनं चांगलं आहे? कार्यत्वाचं. शरीर आपलं हे मानव शरीर स्वरूपाने चांगलं आहे का कार्यत्वाने चांगलं आहे? स्वरूपाने चांगलं नाही महाराज हे शरीर. शरीराचं वर्णन जे केलेलं आहे की शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीर ते कार्यत्वाने चांगलंय म्हणून चांगलंय, स्वरूपाने नाही चांगलं. बरं आहे देवानी वरून चमडी व्यवस्थित शिवून ठेवलेली आहे म्हणून. महाराज चमडी जर बाजूला काढली तर माणसं एकामेकाजवळच बसणार नाही. विठाल विठाल काय स्वरूप चांगलं आहे शरीराचं? त्याच्यात काय आहे? हाड, रक्त, पेशी, काय चांगलंय सांगा ना? चरबी, घाण, विष्ठा, मूत्र, याच्यातला कोणता पदार्थ चांगला आहे? शरीरात काय चांगलंय सांगा ना? आता आपलं प्रेम असल्यामुळं आपण त्याला पावडर लावतो, तो भाग वेगळा. प्रेम ज्याच्यावर आहे ते चांगलं वाटतं, मग ते कसंही असलं तरी. ज्याचं ज्याच्यावर प्रेम आहे ते त्याला काय वाटतं? चांगलं वाटतं, ते कसंही असलं तरी. तंबाखू खाणाऱ्याला तंबाखू देव वाटते, काय म्हणतात? एखाद्या वेळेला देवाच्या दर्शनाला नाही गेला तरी रुख रुख नाही वाटत. पण जर तंबाखू खायला नाही मिळाले तर त्याला काय वाटते? रुख रुख वाटते. त्याला ते चांगले वाटते. काय चांगले ते? काय त्याच्या ठिकाणी चांगलं? त्याला चांगले वाटते, कारण त्याचं तिच्यावर काय आहे? ज्याचं ज्याच्यावर प्रेम आहे त्याला ते चांगलं वाटतं, तो भाग वेगळा. मी स्वरूपाने चांगलं म्हणतोय, वाटण्याने चांगलं नाही म्हणत. विठ्ठल विठ्ठल खेडेगावामध्ये गरीब अशा प्रकारचं घर आहे आणि तिचा पती अचानक तारुण्यात वारला. घरात दुसरं कोणीच नाहीये. गावातल्या एका श्रीमंत माणसाची नजर तिच्यावर गेलेली आहे. तो मधून मधून येऊ लागलेला आहे, तिला मदत करण्याचा प्रयत्न करू लागलेला आहे. त्याची भावना खराब आहे हे तिच्या लक्षात आलं. घाबरली ती आणि एका साधूकडे गेले. म्हणे महाराज असं अशी समस्या आहे, काय करू मी? त्याने तिला औषध दिलं. त्याने सांगितलं की हे औषध खा, याच्यामुळे तुला खूप ढाळ होतील. ढाळ झाले की तू संडासमध्ये नको जाऊ, एका भांड्यात सगळं साठव. तुझं शरीर असं होऊन जाईल आणि मग तो येईल. त्याने तुला पाहिलं की पुन्हा येणारच नाही तुझ्याकडं. तिने त्याप्रमाणे ते घेतलेले सकाळपासून सारखे ढाळ.
पर चमडी हाडाला जाऊन भिडली, एकदम अशी झाली. अंथरुणावरून तिला उठण्याची शक्ती राहिली नाही. आलाच बा तो संध्याकाळच्या वेळी. कुठे आहे दिवा लावलेला आहे, झोपली. अरे काय झालं तुला? तिनं नुसतं तोंडावरचं काढलं, एकदम ते भयानक रूप मागं सरकलं. अरे हसकस काय झालं म्हणे, तुझं ते सुंदर स्वरूप कुठे आहे? ते म्हणे पातेल्यात आहे. त्यानं पातेलं उघडून पाहिलं. माझा दृष्टांत काय शरीरात शरीर स्वरूपाने चांगलं नाहीये. शरीर चांगलं आहे कशाने? कार्यत्वाने. या शरीराकडून फार मोठं चांगलं काम करून घेता येतं. देवाची होईन म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती देवाची. तेव्हा काही गोष्टी स्वरूपाने चांगल्या नसतात, कार्यत्वाने चांगल्या असतात. काही गोष्टी कार्यत्वाने चांगल्या नसतात, स्वरूपाने चांगल्या असतात. काही गोष्टी कारणत्वाने चांगल्या असतात, काही गोष्टी गुणत्वय अवच्छेदकाने चांगल्या असतात. तुम्ही भगवंताचे पाय जे विटेवर उभे आहेत, सम आहेत, नीट आहेत, ते पाय चांगले आहेत असं म्हणता. तेव्हा त्या पायाच्या ठिकाणी चांगलेपणा कोणत्या कारणामुळे, कुठल्या अवच्छेदकाने ते चांगले आहेत? तुकोबाराय म्हणतात चांगलेपणाची जेवढी अवच्छेदक जगामध्ये आहेत ती सगळीच अवच्छेदक या पायाच्या ठिकाणी. भगवंताचे पाय स्वरूपानेही काय आहे? चांगलेच आहे. विठ्ठल स्वरूपाने चांगले, स्वरूपाने चांगले. स्वरूपाने कसं काय चांगले? स्वरूपाने चांगली ती वस्तू असते जी वस्तू नष्ट होत नाही. जी वस्तू नष्ट होत नाही त्या वस्तूला स्वरूपाने चांगलं म्हटलं जातं. टिकणारी वस्तू चांगली असते की नाही? का हो हे घ्या ना, काय किंमत आहे? म्हणले 500 रुपयाला, आणि हे 200 रुपयाला. अहो दिसायला तर सारख्याच, मग हिच्यापेक्षा दिला का? हो ती टिकते. ठीक आहे, चली तो दिल्ली, नाही तो गल्ली. डुप्लिकेट वस्तूचा आणि ओरिजिनल वस्तूचा काय फरक असतो? दिसायला सारख्याच दिसतात त्या. डुप्लिकेट वस्तूची किंमत ओरिजिनल वस्तूपेक्षा कितीतरी काय असते? कमी असते. पण तरीही माणसं ओरिजिनल वस्तू पसंत करतात का? टिकतात. टिकणारी वस्तू चांगली असते. टिकणाऱ्या वस्तूमध्ये 2 प्रकार, काही कालपर्यंत टिकणारी आणि कायमची टिकणारी. महाराज काही कालपर्यंत टिकणाऱ्या वस्तूला जर आपण चांगलं म्हणतो तर जी वस्तू कधीच नष्ट होत नाही त्या वस्तूला काय म्हणणार तुम्ही? जी वस्तू जास्त दिवस टिकते त्या वस्तूला जर आपण चांगलं म्हणतो तर जी वस्तू कधीच नष्ट होत नाही त्या वस्तूला काय म्हणणार? म्हणावंच लागेल की बरवया बरवंत भगवंताचे चरण बरवया. बरवंत का आहे? कधीच नष्ट होत नाही महाराज. भगवंताचे चरण अर्थात स्वरूप कधीही नष्ट होत नाही. कधीच नष्ट होत नाही. कुठल्याच कालात काल नष्ट होतो, देव नाही नष्ट होत. काल नष्ट होतो महाराज, कारण कालाची उत्पत्ती देवापासून झालेली आहे. देवाची उत्पत्ती कालामध्ये ज्या वस्तू उत्पन्न होतात त्या वस्तूला काल नष्ट करतो. पण कालाचीच उत्पत्ती ज्याच्यापासून झालेली आहे त्याला काल नाही नष्ट करीत. तो काळाचा काळ आहे. कालोस्मी लोकक्षयकृत प्रवृद्ध हो. परमात्मा नष्ट होत नाही. जग नष्ट झालं तरी परमात्मा नष्ट होत नाही. तो अनादि आणि अनंत स्वरूप आहे. अनंत. देशाने त्याचा नाश होत नाही,
वस्तूंनी त्याचा नाश होत नाही आणि कालानेही त्याचा नाश होत नाही. न व्यापित्वात देशतंतो नित्यत्वान नापि कालतः न वस्तुतोपि सार्वात्म्यात अनंतम ब्रह्मणी त्रिधा. का परमात्म्याचे चरण चांगले आहेत? अविनाशी म्हणून. अविनाशी तु तद्विधी येन सर्वमिदं ततम् विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति. परमात्मा नष्टच होत नाही. सगळ्या देशात असल्यामुळे देशाने त्याचा नाश होत नाही. सगळ्या कालात असल्यामुळं महाराज काल नसतो तेव्हाही परमात्मा असतो. सदैव सौम्य इदमग्रे आसीत. हे सौम्य सृष्टीच्या उत्पत्तीच्या पूर्वी सत्येव आसीत परमात्मा होता. सृष्टीचा नाश झाल्यानंतरही कोण राहतो? परमात्मा अशा प्रकारचा राहतो, कधीच नष्ट होत नाही. म्हणून बरवया बरवंत विठ्ठल विठ्ठल तुम्ही सांगा, आपल्या व्यवहारामध्ये लोखंड जास्त कामाला येतं का सोनं जास्त कामाला येतं? व्यवहारामध्ये उपयोगी वस्तू उपयोगाला लोखंड जास्त आहे का सोनं जास्त आहे? लोखंड. आणि भाव कोणाचा जास्त आहे? तरच आहे. ज्याचा उपयोग होत नाही व्यवहारामध्ये त्याचा भाव जास्त, आणि ज्याचा पदोपदी काय होतो उपयोग होतो त्याचा भाव कमी. का? तर त्याचं कारण आहे, सोनं चांगलं आहे. काय आहे सोन्याच्या ठिकाणी चांगलं? खाता येतं, वास घेता येतो, टिकाऊ. का सोनं चांगलं आहे? बरं, त्याचा नाश नाही होत. जगताच्या अंतामध्ये जगत आहे तोपर्यंत सोनं काय होत नाही, नष्ट होत. जे टिकतं ते चांगलं असतं. विठ्ठल विठ्ठल स्वरूप दृष्टीनंही परमात्म्याचे चरण कसे आहेत? चांगले, म्हणजे चांगल्यातले चांगले. विठोबा रखुमाई जय जय विठोबा. का भगवंताचे चरण चांगले आहेत? अविनाशी म्हणून. का भगवंताचे चरण चांगले आहे? महाराज आनंद स्वरूप म्हणून. भगवंताच्या चरणाचा दुसरा विशेष हा आहे की स्वरूपाने ते आनंद आहेत. भगवंताच्या पायाजवळ आनंद आहे असं नाही. भगवंताचे पायच काय आहेत? आनंद स्वरूप आहेत. आनंद चांगलाच असतो नव्हे, आनंदच काय आहे? चांगला आहे. खेळ चांगला नाही, खेळात आनंद येतो म्हणून चांगला आहे. उद्या जर खेळण्यात भांडणच व्हायला लागली तर शासनाला कायदा करून खेळ काय करावा लागेल? बंद करावा लागेल. खेळ चांगला नसतो, आनंद चांगला असतो. लग्न चांगलं नसतं, लग्नात येणारा आनंद चांगला असतो. दिंडीत चालणं चांगलं आहे का? दिंडीमध्ये येणारा आनंद चांगला आहे. आनंद चांगला आहे. आनंद काय आहे? चांगला आहे. आनंदाला चांगलंच अशा प्रकारचं म्हणतात. का हो? भाजी चांगली आहे. कधी? खाल्ल्यावर जर याला आनंद झाला तर. महाराज तीच भाजी, काही काही माणसं असे असतात की घाम निघाला तर त्यांना चांगलं वाटतं. जेवताना जर घाम आला का मग म्हणतात वाह, नुसती तर ही लागते. काही माणसाला लगेच त्याचा वास सुद्धा काय होत नाही, सहन होत नाही. तोंडात इतकं तिखट होतं. ती बाईने विचारलं, बाबा किती जण भाऊ आहे? तो म्हणतो आतापर्यंत 4 होते. म्हणजे तो म्हटलं जेवणावर मग एक कमी होतो का काय कोणास ठाऊक. जी ही भाजी असे का त्याने, आणि तिखट खाण्यात त्याने कशी काय, वा अमृताहुनी गोड. अर्थात ती भाजी चांगली नाही. काय चांगला आहे? आनंद चांगला आहे. ज्या वेळेला आनंद ज्याच्यापासून मिळतो ते त्याला चांगलं मानतो. आनंद चांगला आहे. भगवंताचे चरण आनंद स्वरूप आहेत. का आनंद स्वरूप आहेत? अविनाशी आहे म्हणून. महाराज शास्त्रामध्ये 2 सामान्य अधिकरण्य दाखवलेले आहेत. सच्चित आनंद, सत्यम शिवम सुंदरम. जी वस्तू सत आहे म्हणजे अविनाशी आहे
ती वस्तू आनंद स्वरूप आहे. जी वस्तू अविनाशी आहे ती वस्तू आनंद स्वरूप आहे. जी वस्तू विनाशी आहे ती दुःख स्वरूप आहे. असं जड दुःखाचं सामान्याधिकरण्य आहे आणि सच्चिद आनंदाचं सामान्याधिकरण्य आहे. परमात्मा स्वरूप अर्थात चरण हे अविनाशी टिकणारे आहेत म्हणून चांगले आहेत आणि आनंद स्वरूप आहेत म्हणूनही काय आहेत, चांगले आहेत. बरवया बरवंत अर्थात स्वरूपाने भगवंताचे चरण चांगले आहेत. बरं, स्वरूप दृष्टीनं जसे चांगले आहेत तसेच चरण कार्यत्वाच्या दृष्टीनं सुद्धा काय आहेत, खूपच चांगले आहेत. विठ्ठल विठ्ठल तुझी पाऊले सुकुमार, 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 तुझ्या पाऊले सुकुमार, तुझी पाऊले सुकुमार. भगवंताचे चरण चांगले का आहेत त्याचे विशेष आपण सांगतोय. पहिले दोन विशेष सांगितले की ते एकतर नष्ट होत नाहीत आणि आनंद स्वरूप आहेत. महाराज दुसरे ते अतिशय सुकुमार आहेत. देवाचे पाय अति सुकुमार आहेत. महाराज अति सुकुमार आहेत. त्या गवळणी ज्या वेळेला याला पाहायला गेल्या गोकुळामध्ये, नंदबाबाच्या घरी हा आला. नंदबाबांना मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला हे गोकुळात समजलं. त्यावेळेला सगळं गवळणी यशोदेचा पुत्र मुलगा पाहण्याकरता आलेले आणि त्या गवळणीने पाहिलं महाराज याचे ते छोटे छोटे अत्यंत सुकुमार अगदी सफरचंदासारखे तळवे दिसणारे ते पाय, ते नुसते ते पाय घ्यायचे ना आपल्या गालाला लावायचे, त्या पायालाच हात अशा प्रकारच्या लावायचे. तुझी पाऊले सुकुमार. सांगतात की मंगळवेड्याला कान्होपात्रा नावाची एक अतिशय सुकुमार शरीर असणारी एका वेश्येची मुलगी, अति सुंदर होती. सुकुमार म्हणूनही ती खूप प्रसिद्ध होती. सुकुमारपणाचा तिला काय होता, अभिमान पण. इतकी सुकुमार आणि कोमल होती. त्यांना सांगतात ती अशी मध्ये उभा राहिली, एखाद्यानं इकडून पाहिलं तर पलीकडे दिसायचं शरीरातून तिच्या. तिनं ऐकलं की पांडुरंग सुकुमार आहे, देवाचे चरणही काय आहेत, सुकुमार आहेत, म्हणून ती पंढरपूरला आली, दर्शनाला गेलेली आहे. तिला ते चरण खूपच सुकुमार दिसले. तिला वाटलं की हे तर आपल्याही शरीरापेक्षा काय आहे, सुकुमार आहे. म्हणून तिनं पायाला बोट लावलं. महाराज बोट लावलं तर ते बोट देवाच्या पायात घुसलं, इतके देवाचे पाय सुकुमार. आजही तुम्ही जर पंढरपूरला दर्शनाला जाल तर त्या दोन चरणापैकी एका चरणावर असा खड्डा पडलेला दिसतो, तो त्या कानोपात्राने बोट लावलेले. एवढा अशा प्रकारचा अतिशय परमात्मा काय आहे, सुकुम. त्याला सहनच होत नाही काही त्या चरणाला. विढल विढल वेदाची स्तुती सुद्धा सहन नाही होत. अज्ञानाचा नाही, ज्ञानाचा अहंकारही तिथं सहन होत नाही. स्वरूपानं चांगले आहेत,
महाराज गुणानेही देवाचे चरण फारच चांगले आहेत. काय गुण आहे त्या देवाच्या चरणाच्या ठिकाणी? देवाच्या चरणाच्या ठिकाणी काय गुण आहे? दगडाला लागलं तर त्याच्या बाया होतात. शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखाणी. सिद्ध आश्रमातून ज्या वेळेला विश्वामित्र ऋषी राम आणि लक्ष्मणाला घेऊन चाललेले आहेत, आश्रम इतका सुंदर, इतका मनमोहक आहे, पण आश्रम ओस आहे, कुणीच नाहीये. प्रभूने विचारलं, महाराज एवढा सुंदर आश्रम आहे आणि इथं कुणीच दिसत नाही. हो म्हटलं, चला आश्रमामध्ये. दगड दिसला. राम, या दगडाला तू पाय लाव. ऋषीने आज्ञा केल्यानंतर लगेच भगवंतांनी काय लावला? पाय लावला. पाय त्या दगडाला लावला की लगेच दगडाच्या काय झाले? स्त्री झाली. अर्थात अहिल्याजी शापानी दगड झालेली होती ती पुन्हा स्त्री झाली. आणि हा कोणाचा महिमा आहे? चरणाचा महिमा आहे. चरणाचा महिमा आहे. दगडाची स्त्री झाली. चित्रकूटला ज्या वेळेला भगवान आले तिथं आश्रमात ऋषी साधू लोक राहत होते, एकटे एकटेच होते. त्यांनी ऐकलं की ज्यांनी दगडाला पाय लावला तो बाबा इथं आलेला आहे. मला सगळे दगड घेऊनच आले तिकडे. विठाल विठाल. मोठे मोठे दगड साधू लोकांना डोक्यावर दगडी मोर्चा, सगळ्याच डोक्यावर दगड. गडबड पाहिल्यावर लक्ष्मण पुढे गेलेला पाहतो तो दगड घेऊन. साधू लोक दगड, त्यालाही काही समजायला गेलं, पण काय सांगता येतं, कदाचित राक्षस यांच्या वेशात असू शकतात. तो लागला धनुष्याला हात घालायला. प्रभू म्हणतात, का रे धनुष्य कशा करतो? धनुष्य ते म्हणे, दादा बघा ना, भगवे तर दिसतात पण दगडच घेऊन आलेच. भगवान म्हणतात, तुझं काम नाही आहे. भगवान स्वतः काय झाले? पुढे गेलेले आहेत. भगवंताला पाहिलं महाराज. भगवंताचं रूप पाहिल्यानंतर त्यांची पहिल्यांदा अपेक्षा अशी होती की देवा पुढे हा दगड टाकावा आणि पाय लावायचं सांगावं. मंडळ पण ते रेकामात ताण नाही, आपलं काम होऊन जाईल म्हणून ते दगड घेऊन आले होते. पण भगवंताचं रूप पाहिलं रे, पाहिलं की त्यांनी दगड दिली टाकून देवाला प्रार्थना केली, देवा आमच्याच बायका करून घ्या. पहिल्यांदा आम्हाला बायका करून द्या म्हणून आले होते. पण भगवंताचं रूप पाहिलं की मला काय सांगायचंय, भगवंताच्या चरणाचा हा महिमा आहे की शिळेची पुन्हा काय झाली आहे? स्त्री झालेली आहे. म्हणजे शापातून मुक्त करण्याचं सामर्थ्य, मुक्त करण्याचा गुण भगवंताच्या चरणामध्ये. अजून भगवंताचे चरण चांगले काय त्याचं चिंतन आपण उद्या करू. आजची वेळ संपत आलेली आहे. ज्ञानेश्वर